वालीत प्रकरण आले पुन्हा चव्हाट्यावर. मोहम्मद फारुक करबेलकर यांना वालीत टाकले असल्याची गावातील इस्मानेच दिली कबुली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड तालुक्यातील जुई या गावातील रहिवासी मोहम्मद फारुक करबेलकर यांनी आपल्याला वालीत टाकले असल्याची तक्रारी अर्जाद्वारे महाड तालुका पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी याबाबत चौकशी करून वालीत टाकण्यात आल्याचा पुरावा नसल्याने त्यांनी दिलेला अर्ज निकाली काढला होता. मात्र आता या प्रकरणात जुई गावातील तरुणाने मोहम्मद फारुक करबेलकर यांना वालीत टाकण्यात आल्याचा प्रकार खरा असल्याचे सांगत गेल्या 10 महिन्यांपासून वालीत टाकण्यात आले असल्याची कबुली दिली. जुई गावातील कदीम मद्रसा मोहल्ला येथील जमातीचे अध्यक्ष तसेच इतर 3 लोकांनी आपल्याला वालीत टाकले असल्याचे मोहम्मद फारुक करबेलकर यांनी राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले आहे. मोहम्मद फारुक करबेलकर यांच्या वालीत प्रकरणात पुरावा नसल्याने महाड तालुका पोलिसांनी या गाव पुढाऱ्यांवर कारवाई केली नव्हती. मात्र आता पुरावा स्वतः चालून आल्याने आता तरी या गाव पुढाऱ्यांना चाप बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. मी मोहम्मद फारुक करबेलकर बोलतोय. उमरसाब करबेलकर बोलतोय. मी जुईचा रहिवासी आहे, कदीम मद्रसा मोहल्ल्याचा. त्यातून मांग मी 13 जानेवारीला काय अर्ज केला होता पोलीस कर्मचाऱ्याला. त्या अर्जाचा वेळ अशी निघून गेली, इलेक्शन लागला, आचारसंहिता लागली, अशी गोष्टींनी आमची 25 तारखेला फरवरीच्या मीटिंग झालेली आहे. परंतु आमचं पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला कसा पद्धतीत सहकार्य केलेला आहे की आमच्या महाड तालुका पोलीस स्टेशनचं पोलीस कर्मचारी जसं लहान बाळाला झोपवतात या पद्धतीत मला पत्र टपालनी पाठवलेलं आहे. विषय ऐकून घ्या. विषय 25 तारखेचा धरलेला विषय नाही. 13 तारखेला आम्ही अर्ज दिलेला आहे. 13 तारखेला मला बोलून घेतलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला पत्र जसा अशा पद्धतीत दिलेलं आहे 17 जानेवारीचा की तुमची न्याय निकालात आलेली आहे, तुम्हाला वालीत कुणी केलेला नाही. तर मी काय एवढा का त्यांच्या मंदस्त जाणारा मूर्ख माणूस होता का की मला न्याय मिळावी या मला काय ही गरज होती का? एवढा जर देऊन सुद्धा यांनी माझ्यावरती अत्याचार केलेला आहे. तेव्हा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला सहकार्य करावं आणि मला न्याय द्यावी. आज मी तुम्हाला बोलत आहे की आमच्या गावच्या माणसांनी पुरावा दिलेला आहे, ते तरी तुम्ही त्यावर लक्षता देऊन मला न्याय द्याल का, अशी माझी विनंती आहे. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. मी अब्दुल रशीद इब्राहिम बुरुड, जुई गावाचा नागरिक आणि कदीम मद्रसा मोहल्ला जुई ह्याचा प्रतिनिधी असून आमच्या मोहल्ल्यातले व्यक्ती श्री फारुक उमरसाब करबेलकर यांना जो वालीत प्रतिक्रिया यांच्या संगतीची झालेली आहे, वालीत केल्या गेला आहे, त्या संदर्भात मी 4 शब्द आपल्या सगळ्याचा समोर ठेवत आहोत. जेव्हा 8 जून 2025 मध्ये जेव्हा आमच्या कदीम मद्रसा मोहल्ल्याची जेव्हा मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये श्री फारुक उमरसाब करबेलकर यांना वालीत केला गेला. तेव्हा जे सदर श्री इनायत करबेलकर आणि जावेद दुस्ते हे दोन व्यक्ती मिळून हा जो सगळा प्रकरण घडवला गेला, त्या वेळेपासून आज तारखेपर्यंत 10 महिन्यामध्ये त्यांना कधीही कुठल्याही आमंत्रणात बोलवलं गेला नाही. त्याच्यामध्ये एक लग्नाचा त्यांना आमंत्रण दिला गेला, परंतु जेवण चालू असताना त्यांना जेवणावरून उठवला गेला. ह्याच्या आधी ह्याचा उल्लेख केला गेलेला आहे. पण
त्यावर काही काही शासनाकडून किंवा पोलीस स्टेशनमधून काही त्यांच्यावर काही त्यांना न्याय भेटलेला नाही. परंतु मी त्या जेव्हा जेवणावर उठवल्या गेला त्याचा साक्षीदार आहे. मला माझ्या समक्ष हा घडलेला आहे. आणि हे जे 4 व्यक्ती आहेत, श्री जावेद मोहम्मद शफीक दुस्ते, इनायत मोहम्मद रफी करबेलकर, अब्दुल रजाक इब्राहिम बुरुड आणि आकिल मोहम्मद सईद करबेलकर, हे 4 व्यक्ती ह्यांनी आणखी 2 व्यक्तींना हाताशी धरून त्यांच्यावर अतिक्रम केला. त्यांच्यावर बळजबरीने त्यांना जेवणावरून उठवल्या गेला आणि त्यांना घरी पाठवल्या गेला. पण त्यांना काय न्याय भेटला नाही. 10 महिने झाले कुठल्याही जमातीचा, कुठल्या समाजाचा त्यांना आमंत्रण येत नाही आणि ते 10 महिन्यापासून वारंवार ह्याचा पाठपुरावा करत आहे. परंतु हे 4 व्यक्तीच्या मुले त्यांना काय न्याय भेटत नाही. तेव्हा मी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि पोलीस स्टेशनमध्ये विनंती करत आहोत की त्यांना न्याय भेटावा आणि त्यांची जी जी प्रतिक्रिया झालेली, त्यांचा वाली जो ठेवलेला आहे त्यांचं आमंत्रण चालू करावा, ही नम्र विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड.